Hello everyone, welcome to our English video lecture. I am Professor Randir here. In the last video, we have just started a new lesson which name is the cope and the anthem. In the previous video, we deal about our icebreaker part and the introduction of our writer. Today we have to learn the actual lesson on page number 28 and 29. So let's begin with open your book on page number 28, the cope and the anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt. A main character in our lesson whose name is Sophie. आपल्या या स्टोरीमधील मुख्य पात्र आहे सोफी आणि या सोफीच्या जीवनातील चढ उतार आपल्याला या लेसनमध्ये बघायचे आहेत. सोफी लेफ्ट हिज बेंच. सोफी बेंचवरून उठला आणि अँड स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲप्सॉल्ट. अँड स्ट्रोल आउट म्हणजेच वॉक इन अ लेजरली वे. अगदी निवांतपणे तो निघालेला आहे, जसं की त्याला काही उद्देश नाही मनामध्ये, पण तो निघाला आहे रस्त्याच्या दिशेने. स्ट्रोल आउट, वॉक इन अ लेजरली वे. फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी तो निघाला आहे. ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फॉल्ट. दिस इज द प्लेस इज नोटीस हिअर. ज्या ठिकाणी ठिकाणांची नावं दिली, स्क्वेअर अँड क्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फॉल्ट. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अव्हेन्यू फ्लो टुगेदर. त्या अशा ठिकाणी पोहोचला की ज्या ठिकाणी दोन्ही रस्ते एकत्रित मिळतात. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अव्हेन्यू फ्लो टुगेदर. दोन्ही रस्ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक मुख्य रस्ता प्रवाहित होतो, अशा ठिकाणी तो पोहोचलाय. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. अप ब्रॉडवे, तो आता पुढे निघाला आहे त्या रस्त्याने सरळ दिशेने. पुढे जाऊन तो एका ठिकाणी टर्न झाला. ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि टर्न घेतल्यानंतर तो एका लक्झरियस कॅफे समोर जाऊन थांबलेला आहे. असं लक्झरियस म्हणजेच की जे कॅफे जो अतिशय उत्कृष्ट आहे, बेस्ट कॅफे म्हणू शकतो आपण, की ज्या ठिकाणी श्रीमंत लोक येऊन त्यांची ब्रेकफास्ट वगैरे करतात, अशी बेस्ट कॅफे आहे हा. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवॉर्ड. सोफी हा खूप आत्मविश्वासूपणा त्याच्यामध्ये आलेला होता. जस्ट बिकॉज ऑफ ही हॅड कॉन्फिडन्स बिकॉज ऑफ he had wore a best suit, therefore he had confidence. त्याने एक कोट घातलेला होता. हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. जे कोटचं जे बटन आहे सगळ्यात खालचं, त्या खालच्या बटनापासून वरचा भाग त्याचा अगदी व्यवस्थित होता. ही वॉज शेवन. त्याने दाढी पण केलेली होती, म्हणजे त्याने शेव केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड हिम बाय अ लेडी मिशनरी. त्याचा जो कोट होता तो अगदी व्यवस्थित होता, नीटनेटका होता, आणि त्या कोटला बो पण होता. टायच्या ऐवजी बो लावला जातो पार्टी साठी. असे बो, या प्रकारचे बो यूज केले जातात कोटासोबत. आणि हा सर्व पोशाख त्याने घातल्या कारणामुळे त्याला कॉन्फिडन्स फील होत होता. आणि एखाद्या दिस कोट वॉज गिवन बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. त्याला हा जो कोट थँक्स गिविंग डे या दिवशी लेडी मिशनरी मार्फत देण्यात आलेला होता. आणि हा कोट अतिशय बेस्ट असल्या कारणामुळे त्याने तो परिधान केलेला होता. थँक्स गिविंग डे, इट मीन्स द फोर्थ Thursday of November, marked by religious observance and traditional meals. या दिवशी गोरगरिबांना
वस्तू दिल्या जातात, त्यांना अन्न दिलं जातं, म्हणजे त्यांना जेवण वगैरे दिलं जातं. ख्रिश्चन मिशनरीमार्फत हा दिवस पाळला जातो. या दिवसाला थँक्स गिविंग डे असं म्हटलं जातं. वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी हा एक महत्त्वाचा सण उत्सव आहे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. इफ ओनली ही कुड रीच, समजा जर तो त्या टेबलापर्यंत, ज्या रेस्टॉरंटच्या लक्झरियस कॅफेच्या टेबलापर्यंत जर पोहोचला तर सक्सेस वुड बी हिज, आणि त्याच्यामध्ये त्याला खूप यश मिळाल्यासारखं असेल. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि जर तो खुर्चीवर बसला आणि टेबलावरचा जो वरचा भाग आहे त्याच्या बॉडीचा तो अगदी नीटनेटका आहे, आणि त्याच्यामुळे त्या वेटरला कोणत्याही रीतीने डाऊट त्याच्यावर येणार नाही. बिकॉज सोफी इज अ सिंगल पर्सन, ही हॅजंट एनी प्रॉपर्टी, ही हॅज अ क्रिमिनल बॅकग्राऊंड टू. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं घरदार नाही आहे, होमलेस आहे, आणि त्यामुळे त्याने त्याची भटकंती चालूच आहे. आणि परिणामतः तो त्या कॅफेमध्ये काहीतरी खाण्यासाठी तो गेलेला आहे, आणि लक्झरियस कॅफे असल्या कारणामुळे या ठिकाणी अगदी श्रीमंत लोकच त्यांचं येणं जाणं असतं. सामान्य लोकांना सहजासहजी या ठिकाणी एंट्री देत नाहीत, आणि हा तर एक बेगर सारखाच आहे. देअरफॉर दे वुड नॉट गिव्ह हिम एनी एंट्री in the cafe. Therefore he was planning all things. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. त्याचा जो पोशाख वरच्या बाजूचा चांगला असल्या कारणामुळे, कोट घातलेला असल्या कारणामुळे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा डाऊट वेटरच्या मनामध्ये येणार नाही असं त्याला वाटलेलं होतं. अ रोस्टेड मलाड डक थॉट सोफी. If he succeeds to reach there, what will he eat in that cafe? He already decided it. A roasted malar duck. एक डक भाजलेला. thought Sophie, would be about the thing with a bottle of wine. आणि त्यासोबत एक वाईन बॉटल पण तो घेणार आहे. अँड देन सम चीज पण तो मागवणार आहे. अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. एक कप कॉफी आणि एक सिगार तो त्या कॅफेमध्ये घेणार आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. ती जी सिगार आहे ती $1 पर्यंत असेल तर पुष्कळ झाली असं त्याने प्लॅनिंग केलेलं आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि त्याचं जे बिल आहे ते काही जास्त काही व्हायला नको, जेणेकरून त्याला त्या बिलाच्या बदल्यात खूप यातना किंवा त्याला ती भरपाई द्यावी लागेल असंही त्याचा विचार नाही आहे. फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज, की त्या वस्तू जो घेणार आहेत, पदार्थ जो घेणार आहेत, त्या पदार्थाचं बिल मात्र हे फार कमी असावं, बजेटमध्ये असावं असा त्याचा उद्देश आहे. जर जास्त झालं तर साहजिकच कॅफे मॅनेजर त्याला मारतील किंवा त्याला पोलिसाच्या हवाले करतील. अँड एट द मीट वुड लिव्ह हिम फिल अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि हे सर्व पदार्थ खाऊन त्याला जो आनंद मिळणार आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये तो त्या विंटर आयलँडमध्ये जाण्यासाठी खूप आनंदाने जाण्यासाठी तयार असणार आहे. इट इज अ डिझायर ऑफ सोफी. ही सोफीची इच्छा आहे की विंटर आयलँड म्हणजेच की त्याला आता थंडीपासून संरक्षित ठिकाणी पोहोचायचं, संरक्षण करण्यासाठी. ही हॅडंट एनी वुलन क्लोथ्स, देअरफॉर ही रिक्वायर अ शेल्टर प्लेस टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम अ कोल्ड बिकॉज द विंटर सीझन इज स्टार्टेड. हिवाळा ऋतू सुरू झाला आणि या हिवाळ्या ऋतूत स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने या विंटर आयलँड या ठिकाणी जाऊन राहावं किंवा त्या जेलमध्ये जाण्यासाठी तो तयार आहे. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर, बट व्हॉट हॅपन नेक्स्ट. जसा सोफी त्या रेस्टॉरंटच्या दरवाजामध्ये पाऊल ठेवतो, द हेड वेटर्स आय फेल अपॉन, दिस इज अ फ्रेज. इट मीन्स की त्याच्यावर दृष्टी पडली.
त्या सोफीवर त्या वेटरची दृष्टी पडली, हेड वेटरची, आणि त्याला हुसकावून देण्यासाठी तो आता पुढे सरसावला आहे. हीज टॅटर ट्राउझर्स, टॅटर मीन्स फाटलेली, ट्राउझर म्हणजेच जीन्स किंवा पॅन्ट, त्याने बघितली. अँड डिकार्डेंट शूज, त्याचे जे शूज होते ते सुद्धा अतिशय खराब झालेले होते, म्हणजेच ते कुचकामी झालेले होते, कुजलेले होते. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न, आणि हे बघताच त्याला हुसकावून देण्यासाठी इतर लोक कॅफे मॅनेजमेंटमधील वेटर्स पुढे सरसावले. सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 29. About and convey him in silence and has to the sidewalk and averted the ignoble. त्यांनी त्याला सायलन्स केलं. कन्व्ही हिम इन सायलन्स, त्याचा जो बेत होता की त्या कॅफेमध्ये जाऊन पदार्थ घेण्याचा, खाण्याचा, तो मात्र या ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त केला. अँड हाज टू साईडवॉक अँड अव्हर्टेड द इग्नोबल, इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल फेट ऑफ द मेनान्स मलार. त्याचं जे स्वप्न होतं की ते रोस्टेड मलार डक खाण्याचं आणि वाईन घेण्याचा, या सर्व स्वप्नावरती पाणी फिरले गेले. जस्ट बिकॉज ऑफ द हेड वेटर हू recognize him a beggar as or his look was not good, therefore he easily catched by head waiter. त्याचा लुक बरोबर नसल्या कारणामुळे साहजिकच त्या वेटरने त्याला ओळखलं आणि त्या ठिकाणून त्याला हुसकावून लावलं. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, आता तो सोफी परत ब्रॉडवेवरून टर्न ऑफ म्हणजे रिटर्न आलाय. इट सीम्स दॅट हिज रूट टू द कव्हर्टेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. आता सामान्यपणे त्याला एक शंका यायला लागली की आपण जे ठरवलेले डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत पोहोचणे आता अवघड आहे. इट सीम्स दॅट हिज रूट टू द कव्हर्टेड आयलँड, कव्हर्टेड आयलँड मीन्स ग्रेटली डिझायर, त्याची मनोमन इच्छा आहे की त्या ठिकाणी जाण्याची, परंतु आता तिथपर्यंत पोहोचणं मुश्किल आहे असं त्याला जाणवायला लागलं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस, अजून काहीतरी आपण करावं असं त्याने ठरवलं. लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल, काहीतरी युक्ती करावी किंवा काहीतरी अशी दोन्ही द्विधा एक अवस्था निर्माण करावी की जेणेकरून मला किंवा त्या सोफीला तिथे जाऊन ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी जाता यावं असं तो विचार करत आहे. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स हॅड cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. At a corner of 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स, त्या 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स रोडच्या बाजूला cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive, आणि त्या शॉप ही खूप ॲट्रॅक्टिव्हपणे दिसत होती. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास, सोफीने एक दगड घेतला आणि तो दगड त्या काचांच्या आरपार छेदून गेला, तो दगड त्या काचांना आरपार छेदून गेला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, आणि तो काच फुटल्याचा आवाज ऐकताच लोक त्या कॉर्नरमध्ये जमा झाले आणि काय झालं याबद्दल आपापसात चर्चा करू लागलो. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. पोलिसमॅन पण त्या ठिकाणी पोहोचले. सोफीही त्या ठिकाणीच उभा आहे आणि त्याचे हात मात्र खिशामध्ये, अगदी निवांत, जणू काही त्याने ते केलेलंच नाही. अँड स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स, आणि तो स्माईल करतोय आणि ब्रास बटन्स म्हणजेच स्माईल ॲट द साईड ऑफ ब्रास बटन्स. ब्रास बटन्स मीन्स पोलिसांच्या पोशाखावरती किंवा खांद्यावरती ते स्टार्स लावले जातात, त्याला ब्रास बटन असं म्हटलं जातं. आणि त्या पोलिसाकडे बघून तो हसतोय. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट,
इन्क्वायर द ऑफिसर ॲजिटेडली. व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट? इन्क्वायर द ऑफिसर एजिटेडली. ॲट द राईट मोमेंट तो पोलिसमॅन सोफीला विचारलो की हे जे कोणी केलं आहे तो कुठे गेला आहे, असं त्या ऑफिसरने सोफीला विचारलं. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट? तुम्हाला वाटत नाही का हे सारं मीच केलं असेल, असं प्रतिप्रश्न सोफी त्या पोलिसमॅनला करतो. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रेट्स गुड फॉर्च्यून. परंतु तो पोलिसमॅन त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाऊट घेत नाही आणि त्याला स्माईल देतो आणि तो त्या ठिकाणाहून निघून जातो. आणि त्याचं परत एकदा दुर्भाग्य असं होतं, गुड फॉर्च्यून त्याच्या बाजूने येतं, परंतु ते गुड फॉर्च्यून त्याला काही कामं पडत नाही. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. सोफी त्याला क्ल्यू देतो, परंतु पोलिसमॅन त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाऊट घेत नाही आणि त्याला क्लीन चिट देऊन टाकतो. Men who smash window do not remain to chat with the police. The policeman replied to the Sophie that who has done this, he will never remain here to chat with police. ज्याने हे कृत्य केले तो पोलिसांसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी ते थांबू शकत नाही. He will flee away. He will not stop here if he had done that. जो कोणी काही हे करेल तो इथे थांबू शकणार नाही, तो या ठिकाणाहून पळ काढेल. दे टेक टू देअर हिल्स. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ अवे डाऊन द बॅक रनिंग टू कॅच अ कार. त्याच क्षणी पोलिसमॅनला एक व्यक्ती धावताना दिसून येतो आणि तो व्यक्ती एका कारच्या पाठीमागे पळतोय. हे बघून पोलिसमॅन त्याच्या दिशेने आता निघालेत. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परसूट. कदाचित हे काम त्यानेच केलं असावं असं पोलिसांचा भास होता आणि पोलीस त्या माणसाच्या मागे पळत जातात. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट. सोफीला डिस्गस्ट फील होतं. ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि स्वतःलाच दोष देतो की पुन्हा एकदा आपण अपयशी ठरलेलो आहोत. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. त्या अपोजिट साईडला असलेलं रेस्टॉरंट, तिथे मात्र कोणत्याही प्रकारचं प्रिटेन्शन्स नव्हतं. इट कॅटर्ड अ लार्ज ऑफेंटाइड्स अँड मॉडेस्ट पर्सीस. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वॉज थिक, द सूप अँड नॅपरी थिन. त्या ठिकाणी असलेलं जे जेवण वगैरे होतं किंवा अन्नपदार्थ होते ते काही विशेष काही खास नव्हते. इट कॅटर टू लार्ज ॲपेंटाइट्स अँड मॉडेस्ट पर्स. इट मीन्स या ठिकाणी हा जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट मिनिट, होल्ड इट. मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेल्या हॉटेल्स खानावळ की ज्या ठिकाणी कमी पैसे